तर सलामीची जोडी मैदानात दाखल होते. दत्ता ठाकूर आणि योगेश पाटील. मॅच 5 ओव्हरची असेल. चला स्पीडअप करा थोडं. वातावरण सुद्धा आज आपण पाहिलं तर खराब आहे थोडं. सत्यवान ठाकूर आपण आला असेल तर या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. सोनारपाड्याचे खंदेश समर्थक, त्यानंतर आमचे जिग्नू केने असतील, बळू मुकादम सुद्धा आहेत जिग्नू केने. चला मॅच सुरू करायची आहे. बॅट्समन या. अमर चला, थोडीशी घाई करा. तर 5 षटकांची मॅच आणि सलामी जोडी योगेश पाटील आणि दत्ता ठाकूर येत आहेत. काल सोनारपाडा संघाने वडोली 20 संघालाही पराभूत केलं. त्या अगोदर खंबाळपाडा संघाला पराभूत केलं. त्या अगोदर दिवा संघाला पराभूत केलं. आणि सापाडे संघ आपण पाहतोय, सापाडे संघाने नांदिवली संघालाही पराभूत केलं. एक बाई मिळाली त्यांना. जन टायगर संघाला पहिल्या सामन्यात पराभूत केलं सापाडे संघाने. दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर नांदिवली संघाला आणि तिसऱ्या ड्रॉच्या माध्यमातून त्याला बाय मिळाली. विकी येत आहेत. विकी मडवी स्वर्गीय लाल भोईर स्मृती चषकमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक या खेळाडूला मिळाली. आणि पहिली बाईक उंबाडे गावामध्ये आपण पाहिलं तर सपाडे गावामध्ये पाहिली. भरपूर आनंद झाला पिंटू पाटील यांना. त्यांचंही स्वप्न होतं की बाईक. पंचवीस मिनिटं तुमच्याकडे असतील, लक्षात घ्या. गेम ऑन. सेकंडला दत्ता ठाकूर. काल ही क्वार्टर फायनलची मॅच या दोन संघामध्ये झाली विशाल, सारांश पाटील चषकमध्ये. ही क्वार्टर फायनलचीच मॅच आहे. म्हणजे सारांश पाटील चषकमध्ये सोनारपाडा संघ सेमीफायनलमध्ये क्वालिफाय झाला आहे कालच्या दिवसात. आणि इथेही तीच परिस्थिती आहे. इथून मॅच जिंकली तर संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. सापार्डे सोनारपाडा दोन्ही संघ फॉर्म मध्ये आहेत. पहिला चेंडू फॉलो थ्रू मध्ये झेल ड्रॉप झाल्यामध्ये थोडीशी दुखापत झालेली दिसते. भरपूर जोरात चेंडू लागलाय. स्प्रे घेऊन जायचे लवकर. आयोजकांना विनंती असेल बघायचं. योगेश, जोरात चेंडू लागलाय. दत्ता यांची ताकद प्रचंड असते. इतकं सोपं नाहीये फॉलो थ्रू मध्ये झेल पकडणं आणि मोठी दुखापत दिसते. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर मच्छिंद्र सर मास्क घालूनच समालोचन केलं बाळू पाटील यांनी. मास्क ते काढतच नाहीयेत. 2 वर्षाचा कालखंड. स्प्रे घेऊन जा लवकर, मी बघायची सूचना केली. बर्फ घेऊन जायचे मैदानात. बर्फ सातत्याने सोनारपाडा संघ म्हटल्यानंतर पियुष समीर पाटीलचाही भरपूर सपोर्ट आहे बघा. पियुषला क्रिकेटची भरपूर आवड आहे. पाणी घेऊन जायचे आणि स्प्रे मिळेल लगेचच. थांबा एक मिनिट. बर्फही घेऊन जायचे. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल माजी ग्रामपंचायत सदस्य चेतन पाटील साहेबांना, सूरज जोशी यांनाही पाहू शकता. नितीन जोशी उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळाली. जयसिंग पाटील साहेब सुद्धा उपस्थित आहेत. आणि एक यशस्वी उद्योजक जो पाहिलं तर आपण जुने डोंबिवलीचे सोनू म्हात्रे यांना पाहू शकता स्क्रीनवर. अजय पाटील सुद्धा उपस्थित आहेत. सूर्यकांत पाटील सुद्धा उपस्थित आहेत, जे सांगरलीचे आहेत. हे सर्व मान्यवर तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतात. एकदम शांत पद्धतीने आपण ज्येष्ठ समालोचक बाळू पाटील यांना पाहू शकता. एक हसमुख चेहरा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट जीटीसी. नितीन जोशी सुद्धा एक चांगले क्रिकेटर आहेत. अंडरम क्रिकेट भरपूर ते खेळ आहेत. ओरम क्रिकेट सुद्धा 40+ खेळतात. तर थोडीशी दुखापत झाली दत्ता. दत्ताला माहिती आहे टेनिस बॉल सिक्सर सुप्रीमचा जरी चेंडू असेल तर चेंडू भरपूर टेनिस बॉलमध्ये सुद्धा भरपूर खेळाडूंना दुखापत झाली. मला आठवतं योगेश पाटीलला खूप मोठी दुखापत झाली होती. बँडेज
श्रद्धांजली चषक 2022 तुम्ही पाहत आहे. स्वर्गवासी रामदास पुंडलिक पाटील व स्वर्गवासी मयूर तुळशीदास पाटील यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक गावदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहत आहेत. प्रथम क्रमांक 2 लाख व श्रद्धांजली चषक द्वितीय क्रमांक 1 लाख व श्रद्धांजली चषक तृतीय क्रमांक 50,000 व श्रद्धांजली चषक आणि चतुर्थ क्रमांक आपण पाहिलं तर 50,000 व श्रद्धांजली चषक. मालिकावीरसाठी बाईक तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे ज्या कोणत्या खेळाडूला ही बाईक मिळेल त्या संघाचे 15,000 कट होतील, लक्षात घ्या. कारण ऑलरेडी ही बाईक पासिंग करून इथे आणले, त्यामुळे 15,000 कट होतील, लक्षात घ्यायचे. बेस्ट बॅट्समन बायसिकल आहे, उत्कृष्ट गोलंदाज बायसिकल आहे आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी सुद्धा बायसिकल आहे. 3 बायसिकल तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि कटआउटला डायरेक्ट हिट करतायत. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा तुम्ही पाहता स्वर्गवासी रामदास पुंडलिक पाटील यांच्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू हिट होतोय तर 15,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. काल अविनाश भोईरनेही चेंडू तिथे मारला होता, मात्र थोडंसं बचावले गेले, त्यावेळी 15,000 कॅश प्राइज होतं. आज 21 आहे. संधी असेल दत्त ठाकूर सुद्धा त्याच दिशेने बरेचसे फटके खेळतात. अमोल पाटील आहेत, अमर ठाकूर आहेत. कदाचित एखाद्या खेळाडूला आज 15,000 मिळू शकतात. काल अमोलने संघर्ष भरपूर केला या सीझन मध्ये. अमोल पाटीलने मात्र सारांश पाटीलमध्ये तो संघर्ष समाप्त केला त्याने अर्धशतक ठोकून. पहिल्याच मॅच मध्ये नवापाडा संघाच्या विरुद्ध खेळत असताना अर्धशतक त्यांनी ठोकलं. 58 धावांची आपण पाहिलं तर एक मॅरेथॉन इनिंग. तर विकीला थोडीशी दुखापत सुद्धा झाली. पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळाल्यात दत्ता ठाकूरला. वेगवान फटका होता प्रसाद सर. विकी मडवी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 5 षटकांची मॅच, क्वार्टर फायनलची मॅच आहे. 4था संघ आपल्याला पाहायला मिळेल. कोणता संघ असेल टॉप 4 मध्ये? विकी हा चेंडू शॉर्ट कव्हरच्या दिशेने खेळत आहे. धावचीची संधी होती इथे, मात्र 1 धाव इथे वेगाने पूर्ण केली होते. काल आपण पाहिलं तर योगेश रनआउट झाले होते, कॉर्डिनेशन झालं नव्हतं. 3 धावा धावफलकात लागल्या. 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत. अप्रतिम स्पर्धा तुम्ही पाहतात. भगवय वातावरण तुम्हाला पाहायला मिळतोय. या स्पर्धेत जेवणाची व्यवस्था सुद्धा आपण पाहिली होती सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी. तीन धावा धावफलकावरती लागल्यात. योगेश पाटील स्ट्राईक एंडला आहेत. या टीमची रन मशीन, मिस्टर परफेक्ट मॅन ही पदवी मिळाली. मॅच कशी फिनिश करायची संयम पाहून तो खेळ करतो, त्यामुळे ही पदवी त्याला मिळालेली आहे. ज्यापैकी आपण रायगडमध्ये गेले तर रणजी बट्टू आपण पाहिलं तर योगेश पवार, मिस्टर परफेक्ट मॅन. इथे मात्र फटका चांगला आहे लॉंग ऑफच्या दिशेने आणि टायमिंग बघा किती चांगला आहे. पंचांचा इशारा काय येतोय पाहणं गरजेचं आहे. चेंडू सीमा पलीकडे लँड होईल. योगेशच्या बॅटमध्ये येतोय हा पहिला षटकार. नक्कीच नक्कीच 1500 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल त्या प्रेक्षकाला आणि याचं श्रेय योगेशला मिळेल कारण त्याने फटका मारलाय. तर 3 सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा या स्पर्धेमध्ये केलेला आहे योगेशने अगोदर. चांगला चेंडू होता, ब्लॉक होलचा चेंडू होता, त्यालाही खोदून काढलाय. मिडॉन वर्ण क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. गणेश आहेत तिथे, गणेश भोईर. 1 धाव इथे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10. तर या प्रेक्षक आलेत वाटतं बाळू तिथे. पण सोनारपाड्याचे आहेत.
कोणत्या गावचे जरा विचारा, बक्षीस द्याल द्यावी. ओर षटक षटक संपल्यानंतर पारितोषिक द्यायचे. तर एक पोस्टमॅन आपण पाहिलं, त्यांना 5,500 रुपये सुद्धा बक्षीस मिळालं इथे आईबा कॅचसाठी. इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून खेळत आहेत. मात्र बघायचं पंचांचा इशारा काय येतोय. आणि चेंडू 1 धाव सीमा पार जाईल. कारण हा फटक्यामध्ये ताकद नव्हती दत्ताची. 4 धावा इथे संख्या. सोनापडा संघ प्रथम बॅटिंग करत असताना 14 धावा. तर त्यांच्या समोर सापाडे संघ मागच्या वर्षीचा श्रद्धांजली चषकचा रनर अप आहे मच्छिंद्र सर. आणि चॅम्पियन संघ होता वाकलन. तोही संघ या स्पर्धेत टॉप 4 मध्ये. 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी होता म्हात्रेपाडा संघ, तो या स्पर्धेतनं बाहेर गेलाय. 4थ्या क्रमांकाचा मानकरी होता जयनमान दातिवली, तोही संघ या स्पर्धेतनं बाहेर गेलाय. फक्त 2 संघ अजूनही उरले आहेत. वाकलन ऑलरेडी गेलेले आहे टॉप 4 मध्ये. सापाडे इथे जिंकतोय तर पुन्हा ते टॉप 4 मध्ये पाहायला मिळतील. आता इतकं सोपं नाहीये, कारण दत्ता ठाकूरला थांबवणं थोडंसं कठीण आहे. चेंडू जाईल सीमापार चौकार. त्या प्रेक्षकांनी आमच्या व्यासपीठावर यायचं लगेच. ज्या प्रेक्षकांनी ऐवा झेल घेतलाय त्याने नितीन सापार्डे गावचा प्रेक्षक आहे बघा. आज घरी जाऊन सांगेल आईला काहीतरी की मी काहीतरी घेऊन आलोय मैदानातनं. नक्कीच. आणि बॅट्समन सोनार पडायचं आहे, हरकत नाहीये बाळू. हे चित्र आपण बऱ्याच वेळा पाहिलं, कारण ऋषी भोईरने जो षटकार मारला होता, ज्या प्रकारे तुम्ही मग उल्लेख केला की पोस्टमॅन होते आणि त्यांनी तो झेल टिपला, तब्बल 5,500 रुपये त्या प्रेक्षकाला मिळाले होते. नक्कीच नितीन उंबारडेचे आपण हर्षद कारभारी आहेत. तर मी विनंती करतोय, आपण येतोय दादांनाच विनंती करतो, दादा आपल्या शुभाशय त्या खेळाडूला आपण येतोय या व्याकाचं पारितोषिक द्यायचंय. नव्याक तिकीट नितीन कार्ड. तर नक्कीच बाळू पाटील, या स्पर्धेचा आपण विचार केला तर RM11 गावदेवी सोनारपाडा संघ 99 धावा सुद्धा 5 षटकात त्यांनी कुटलेले आहेत. हा विक्रम या स्पर्धेतील त्यांच्या नावावरती आहे. आणि पहिल्या षटकात 18 आल्यात. अतुल पाटील येतात दुसरं षटक घेऊन. मोठा गाव एंडकंड गोलंदाजी मार्ग. संजय बोकरंकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक स्वीकारताना धन्यवाद नितीन. तर नक्कीच प्रेक्षकांना पुन्हा संधी असेल आहे वाक्यासाठी 1500. फक्त फ्लिक केले बघा, फक्त दिशा दिली चेंडूला. मास्टर माइंड खेळाडू आहेत योगेश पाटील आणि त्याच्या बॅट मध्ये येतोय हा चौकार. आणि सलग 3 वर्ष मकर संक्रांत चषक जिंकण्याचा विक्रम सुद्धा सोनापाड्याच्या नावावरती आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 30 स्पर्धा त्यांनी जिंकले. अनेक विक्रम केले सोनारपाडा टीमने. हा चेंडू मिड ऑफच्या वरून खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. वापर केल्यानंतर क्षेत्रक्षे डीप मध्ये एकच इथे मिळणार योग्य कॉल. ठाणे जिल्ह्यातील सक्सेसफुल सलामी जोडी आहे योगेश पाटील आणि दत्ता ठाकूर. मच्छिंद्र सर 2 वेळा 100 धावांची भागीदारी या खेळाडूंच्या नावावरती आहे. मकर संक्रांत चषकमध्ये 114 धावा कुठल्या होत्या. त्यानंतर सतरंगी क्रिकेट क्लब एडुटनेच्या स्पर्धेत तब्बल 124 धावा या 2 खेळाडूंनी कुठल्या होत्या. हा विक्रम आबाद आहे अजूनही. तर डेट बॉल आहे. धावसंख्या 27. टॉस गमावल्यानंतर गावदेवी संघ गावदेवी RM11 सोनापाडा संघ 27 धावा आतापर्यंत कुठल्या आहेत. कॅप्टन अनिकेतने सांगितलं की टॉस आम्ही जरूर गमावलाय, मात्र 60-65 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. खूप कमी वयात कॅप्टनशिप मिळाली अनिकेतलाही. अतुल राईट मोर द विकेट. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहेत. क्षेत्रक्षे डीप मध्ये 1 धाव तर वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र नकार दिलाय दत्ताने. 1च धाव इथे मिळेल.
कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज अतुल पाटील. एक धाव इथे मिळाले. गुरुनाथ ठाकूर सुद्धा येत आहेत. सोनारपाडा टीमचे खेळाडू आहेत. बऱ्याच वेळा 12व्या खेळाडूच्या भूमिकेत सुद्धा असतात. आणि सोनारपाडा चषक अमर ठाकूर यांच्या माध्यमातून जेव्हा स्पर्धा होते मित्रांनो, गुरुनाथ ठाकूर यांची प्रचंड मेहनत असते. इथे लो फुल टॉस चेंडू होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत योगेश. डॉट चेंडूची इथे समाप्ती होईल. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या 28 बिनबाद. RM11 गावदेवी सोनारपाडा एकजुटीने दोन संघ मात्र एकत्रित तुम्हाला आज पाहायला मिळत आहेत या सीझन मध्ये. 28 धावा झाल्यात. तुम्ही बऱ्याचशा खेळाडूंना संधी मिळत नसेल त्यामुळे त्या खेळाडूंनी नाराज होऊ नका. समीर पाटील, योगेश पाटील त्यामुळे तुम्हाला संधी मिळेल. ज्यावेळी तुम्ही 12वे राल ना तेव्हा तुमची वर्णी 11 मध्ये लागेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकात धावसंख्या पण पाहिली तर 29. बरेचसे खेळाडू समीर दादा आम्ही पाहिलेत 12वा खेळाडू राहायलाही लाजतात बरेचसे खेळाडू. आता मित्रांनो ज्यावेळी तुम्ही 12वे राल ना तेव्हा तुम्हाला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळेल. आणि असं नाहीये ज्यावेळी स्पर्धा जिंकते त्यावेळी 12व्या खेळाडूचाही फोटो त्या सोबत येतो. बऱ्याच ठिकाणी जर्सी असतात, ट्रॅक असतात, त्या 12व्या खेळाडूला मिळतात. त्यामुळे लाजण्यासारखी काही गोष्ट नाहीये. तर विकी मडवी आपल्याला तो 2 षटकात 29 धावा झाल्यात. हर्षल मडवी येत आहेत तिसरं षटक घेऊन. 2 षटकात 29 धावा आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गती चांगली आहे. सोनारपाडा संघ प्रथम बॅटिंग करत असताना वडोली बी संघ असेल, सोनारपाडा संघ असेल, समर्थक भरपूर या टीमला लाभतात. सोनारपाडा संघ म्हटल्यानंतर रिक्षा स्टँड युनियन सोनारपाडा यांचा भरपूर मोठा सपोर्ट असतो. आणि खेळही चांगला सातत्याने आता सुरू आहे सोनारपाडा टीमच्या मध्ये. सुरुवातीला थोडंसं संघर्ष जरूर झाला. बऱ्याचशा मॅचेस जिंकता थोड्याशा गमावल्या ही मॅचेस. त्यानंतर सूर कुठेतरी गवसलाय आता. चार संघांमध्ये ड्रॉ होईल लक्षात घ्या. टॉप 4 मध्ये वाडेगर, मोठी देसाई, हर्ष 11 वाकलन आणि यातून विजेता संघ अशा 4 संघांमध्ये ड्रॉ होईल. त्यानंतर 2 सेमीफायनल आणि 1 फायनल. इथे मात्र चेंडू शॉट फायनलला जातोय. 1 धाव मिळते. धावसंख्या 30 धावांची भागीदारी आतापर्यंत रचली योगेश आणि दत्ताने. हर्षल मडवी आले तिसरं षटक घेऊन. वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरं 5 षटकांची मॅच. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिले सर्व सामने 5 षटकांचे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 48 ग्रामीण संघ या स्पर्धेत खेळलेत. हर्षल मडवी शॉर्ट रनअप. इथे मात्र रत्ताच्या बॅटच्या रडार मध्ये येतो आणि चेंडू जाईल लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडे. षटकार. उल्लेख केला ठाणे जिल्ह्यातील एक सक्सेसफुल सलामी जोडी म्हणून या जोडीकडे पाहिलं जातं. 36 धावा झाल्यात. इंटरनॅशनलला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, सौरभ गांगुली तुम्ही पाहिलं. आणि अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. दत्ता ठाकूर ऑन फायर, चौकार. इझी हे सांगत असताना सहसा चेंडूला स्टेअर गेला आपण पाहिलं. 4 धावा मिळाल्यात. खरी आजही सारांश पाटील चषक मधले आम्हाला ते 5 चेंडूमध्ये 5 षटकार, 6व्या चेंडूवरती चौकार, 34 धावा एका षटकामध्ये कुठल्या ते दत्ता ठाकूरने सारांश पाटील नाईट स्पर्धेमध्ये. फटका चांगला आहे मात्र टायमिंग झालंय का आणि झेल ड्रॉप झालाय बघा. पंचांचा इशारा येतोय षटकार. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. झेल व्हायला हवा होता. धावसंख्या आली ती 46. 8 चेंडूमध्ये 28 धावा कुठल्यात दत्ता ठाकूरने. 6 चेंडू 34 धावांचाही विक्रम आहे. ऑफस्टंपच्या बाहेर होता. एक्स्ट्रा कव्हर दिशेने खेळतायत. पंचांचा इशारा येतोय षटकार.
झाल्यात. टाळ्या होत्या या जोडीसाठी. अजून एक 50 धावांची भागीदारी, अशा अनेक 50 धावांच्या भागीदारी या दोन खेळाडूंच्या नावावरती आहे. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. एकच धाव इथे मिळेल. तीन षटकांचा खेळ संपल्याने 53 धावा धावफलकात लागल्यात. RM11 गावदेवी सोनारपाडा संघ प्रथम बॅटिंग करत असताना एकही विकेट गमावली नाहीये. 53 धावा धावफलकात लागल्यात. जाऊया डीजे मास्टरकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. नक्कीच नक्कीच जुनी डोंबिवलीची शान. कारण 30 वर्ष नगरसेवकपदी विराजमान राहणं इतकं सोपं नाहीये आणि ते कार्य सातत्याने रामदास पाटील यांचं होतं. 25 ते 30 वर्ष आपण पाहिलं तर नगरसेवकपदी ते विराजमान राहिले. त्यांचा वारसा मात्र आता जपत असताना मुकेश रामदास पाटील आपण पाहतोय आणि त्यांच्या पत्नी संगीता मुकेश पाटील. चला स्पीडअप करा. खरे पावसाचाही भरोसा नाहीये बाळू पाटील. काही होऊ शकतं. भारत देश हे असं कंट्री झालंय की कधी काही होऊ शकतं. आता ज्या प्रकारे इंग्लंडमध्ये तुम्ही पाहत असता. थोडंसं स्पीडअप करा. 3 षटकात 53 झालंय. नो लॉस. चला सामना सुरू करा लगेच. 53 धावा झालेल्या आहेत. 4थं षटक घेऊन येते गोलंदाज अतुल. त्रेपन्न धावा झालेल्या आहेत. अतुल येत आहेत. दत्ता वैयक्तिक 35 धावांवर दिखेतोय. 10 चेंडूचा खेळ त्याने केला आतापर्यंत. अतुल इथे मात्र अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय पॉइंटच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमा पार जाईल. दत्ता ठाकूरच्या बॅटमध्ये येतोय हा चौकार. आलेत. सकाळपासूनच आपण पाहिलं तर थोडंसं दमट वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे योगेशची खेळी समाप्त होईल. कोऑर्डिनेशन झालं नाहीये आणि या स्पर्धेत मच्छिंद्र सर दुसऱ्यांदा योगेश पाटील रनआउट झालेत. तर कोऑर्डिनेशन झालं नाही बघा दत्ता आणि योगेशमध्ये. धावसंख्या स्थिर आहे. 57 धावांची भागीदारी इथे समाप्त झाली. खेळपट्टीवरच चेंडू होता. मात्र योगेश सुरुवातीला दत्ताही धावले होते थोडेसे, मात्र नंतर ते थांबले आणि योगेशला इथे विकेट गमावले. सांघिक यश मिळाले ते सापाटे टीमला. 1 गडी बाद 57. 4थं षटक मार्गस्थ आहे. चला फास्ट खेळा थोडं. यानंतर ड्रॉ होणार आहे 4 संघांमध्ये. कॅप्टन उपस्थित राहा. वाकलन वाडेकर आणि इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. बॅकअप कोणत्याही प्रकारचा नाहीये. आता 3री धाव पूर्ण होते का बघायचे.
आणि पुन्हा एक फलंदाज रनआउट. 3 धावा मिळतील. तीन धावा ऍड होतील आणि फलंदाज अमोल पाटील एकही चेंडू न खेळता बाद. धावसंख्या 60, 2 गडी बाद. बॉलिंग थोडीशी चुकीची आपल्याला पाहायला मिळते. कॉर्डिनेशन झालं नाही. चौथी धावी ते झाली नसती कारण की चेंडू बरोबर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये होता. त्यामुळे अमोलला विकेट आपली बहाल करावी लागली इथे आणि दत्ता बाद झाले असते. मात्र कौतुक करेल अमोलचं कारण की अमोलला माहिती आहे तो लयमध्ये दिसतोय, चांगली बॅटिंग करतोय. 60 धावा झाल्यात. अतुल गोलंदाजी मार्कवर 60 धावा दाखल करतेत. राईट मोर द विकेट. इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. 2 फलंदाज रनआउट आणि त्यानंतर दत्ता ठाकूरची खेळी समाप्त. अतुलला मिळणारे मोठं यश. 42 धावांची मॅरेथॉन इनिंग इथे समाप्त झाली. दोन फलंदाज रनआउट झाले. त्याला खेळपट्टीवर थांबायला हवं होतं, मात्र तोही बाद झालाय. 42 धावांची एक मॅरेथॉन इनिंग इथे समाप्त. धावसंख्या 60 आहे. तर नवीन फलंदाज सिद्धेश येत्या स्ट्रायकिंगला अमर. दोन्ही आता नवीन फलंदाज आहेत. इथे धावांची गती थांबवण्याची संधी जरूर असेल आता सापाटी संघाकडे. गोलंदाज अतुल. 60 धावा झालेत. 3 गडी गमावलेत. अतुल हा चेंडू तुम्ही पाहतात मिडॉनच्या क्षेत्ररक्षक आले आहेत आणि इथे मिस फिल्डिंग झाली. मात्र जेव्हा जेव्हा मिस फिल्डिंग झाली त्याचा फायदाही झालेला आहे. एकच धाव इथे मिळेल. 61 धावा झाल्यात आणि बाळू आता आपण पाहिलं तर पावसाच्या सरी कोसळू लागलेत. यश यायचे जरा कॉमेंट. यश 61 धावा झाल्यात. इथे मात्र फटका चांगला आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. 65 धावा. पासष्ट धावा झाल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. RM11 सोनारपाडा संघ प्रथम बॅटिंग करताना. चला मॅच सुरू करा लवकर. काही करा थोडीशी सापाटे संघ. पाऊसही सुरू झालेला आहे तर काही करा जरा. सागर पाटील येतात शेवटचे षटक घेऊन. 65 धावा झालेल्या आहेत. दोन 2022 मध्ये सुद्धा बाळू सर्व काही पाहायला मिळाले आपल्याला.
पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव तुम्हाला पाहायला मिळाला, पाऊस आता पुन्हा पाहायला मिळतोय, अजून काहीतरी पाहायला मिळेल 2022 मध्ये. 65 धावा झाल्यात. शेवटचे षटक घेऊन येते गोलंदाज सागर. 3 संघ टॉप 4 मध्ये. चौथा संघ कोणता असेल यासाठी मॅच सुरू आहे. हा चेंडू विकी, चांगली फिल्डिंग झाली विकीची, थोडेसे दुखापतग्रस्त सुद्धा आहेत विकी. एक धाव मिळालेली. धावसंख्या 66. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 66 धावा झालेल्या आहेत. 66 धावा आहेत. राईट मोर द विकेट. इथे मात्र वेट अँड वॉच. मात्र टायमिंग व्यवस्थित झालंय का? हो यस, चांगलं टायमिंग आणि सिद्धेशच्या बॅटमध्ये येतोय हा षटकार. बाद झालेत, अमोल बाद झालेत, दत्ता ठाकूर बाद झालेत. मात्र अजूनही आपण पाहिलं तर सिद्धेश सांगतो की मी धावा बनवू शकतो या मॅच मध्ये. 2 चेंडूमध्ये 10 धावा त्यांनी केलेत. 72 धावा झाल्यात सोनापाडा संघाच्या. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. वाडेकर, वाकलन आणि मोठी देसाई तिन्ही कॅप्टनने सुद्धा उपस्थित राहायचे ड्रॉ साठी. 72 धावा झाल्यात. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस आणत आहेत. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 99 धावा या स्पर्धेमध्ये RM11 गावदेवी सोनारपाडा संघाने ऑलरेडी कुटलेले आहेत. मग इथे कुठेतरी अतुलने धावसंख्या थांबवली आहे. मग आता पुन्हा धावा येत आहे. 2 चेंडूमध्ये 7 धावा आल्यात. राईट मोर द विकेट. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने. एकच धाव इथे मिळेल. सेव्हन्टी 73 धावा आल्यात. तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 73 धावा झालेल्या आहेत. लेगस्टम्पच्या भरपूर बाहेर चेंडू या. हलकासा अपील केलं होतं लेग बाईटचा इशारा होते. धावसंख्या 74. या मैदानामध्ये कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. 80 धावा सुद्धा चेस झालेल्या आहेत. इथे 74 झाले. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहे. क्षेत्रक्षे डीप मध्ये मिसफिल्डिंग थोडीशी झाली आहे. मात्र एकच धाव. 75 धावा झाल्यात. आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्नही करत नाहीयेत बघा. तर एकच चेंडू आता शिल्लक आहे. 75 धावा झालेल्या आहेत. आणि या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू. पुन्हा अमर मिस झालेत. विकेट टॉसलाही भरपूर महत्व आहे. 22च्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या 76. 3 गडी बाद आणि 77 धावांचं लक्ष येते सापाटे संघावर. सुरुवात चांगली होती. 3 षटकात 53 धावा होत्या. मात्र चांगला कमबॅक केलाय मजेंद्र सर. 3 विकेट, 75 आणि 76 धावा. तर नितीन, काही सन्मान देखील त्यामध्ये घेणार होता. पहिला आपण इक्वेशन सांगा सामन्याचे. 76 धावा झाल्यात. 77 टू विन आहेत. योगेश रनआउट झाले. अमोल रनआउट झाले. 77 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल सापाटे संघ ऐकण्यासाठी आपण जाणार दुसऱ्या सत्रामध्ये मजेंद्र पाटील सर यांच्याकडे. सर एक मिनिट, काही सन्मान इथे घेतोय. तर केतन पाटील आपण येतोय. चेतन पाटील सोनारपाड्याचे आपण इथं माझी ग्रामपंचायत सदस्य यांचा देखील सन्मान केला जाईल. मी पिंटू पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. चेतन पाटील आपण इथं सोनारपाड्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत. त्यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जातोय. तसेच अनिल पाटील, एक जबरदस्त व्यक्तिमत्व, एक चांगले कलाकार. अनिल पाटील या आपल्या देखील
व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. मी पिंटू पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पण त्यांचा सन्मान करायचा आहे. अनिल पाटील या. मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक मच्छिंद्र पाटील सर मनपाट रोहित जाईल. थँक्यू थँक्यू बाळू आणि थँक्यू प्रसाद सर, थँक्यू नितीन काळण. यावेळी आपण सामन्याकडे आपण स्पर्धा पाहतोय. गावदेवी गिरजामाता क्रिकेट संघ जुनी डंबले आयोजित स्वर्गवासी रामदास पुंडलिक पाटील यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली 2022 स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय मुकेश पाटील साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. संगीता मुकेश पाटील यांच्या माध्यमातून तसेच त्यांचे बंधुराज आपण पाहतोय. तर सचिन पाटील त्यांना साथ देत असताना आपल्या वडिलांचं राहिलेलं कार्य पूर्ण करत असताना, कारण त्यांनी लोकसेवेचा वसा घेतलाय. आपण मागच्या बाजूला पाहिलं तर त्यांच्या वडिलांच्या नावाने स्वर्गवासी रामदास पाटील या नावाने उद्यान आहे आणि ताईंच्या निधींच्या माध्यमातून आपण पाहिलं की निधी नगरसेवक वापरलाय आणि त्यामध्ये ओपन जिम देखील आपण पाहतोय. हा एक उपक्रम आहे त्यांचा, कारण नगरसेवक म्हणजे नगराचा विकास करण्याची शपथ त्यांनी जणू काय घेतली आणि मागच्या काही वर्षामध्ये त्यांचं कार्य आपण फार जवळून पाहिलंय. त्यांच्या कार्याला आपण सलाम करूया आणि वळूया सामन्याकडे. जिंकण्यासाठी 77 धावांचं लक्ष्य, 15.40 ही धावगती तुम्हाला धावा उभाराव्या लागतील. दोन संघ आपण एका बाजूला पाहतोय. एका बाजूला आपण पाहिलं तर सोनापाडा संघ ज्या संघाने या स्पर्धेमध्ये 99 धावांचा उच्चांक गाठलाय, तर त्या संघाचा ब्रेक इथे उच्चांक धावसंख्येचा ब्रेक आहे, रेकॉर्ड्स आहे त्यांचा. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सापाडे संघ मागच्या वर्षीचा रनरअप संघ. या दोन संघांमध्ये तुम्हाला एक चौथा सेमीफायनलमध्ये कोणता संघ दाखल होईल याचं उत्तर तुम्हाला काही क्षणामध्ये मिळेल. व्यासपीठावरती आपण बघू शकाल ही सर्व मान्यवर आमचे काही आयोजक या स्पर्धेचे या सामन्याचा आनंद लुटत असताना दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतोय. जिंकण्याचे 77 धावांची गरज, 15.40 धावगतीनं धावा उभा राहतील. दुपारची ठीक 1 वाजून 17 मिनिटं झालीत. असं वाटतंय की सायंकाळ झाले की काय. मुंबईला पाऊस पडतोय याची नोंद घ्या आपण. त्यामुळे आपण स्पर्धा लगेच आपण स्पीडअप करायचं आहे. अमर ठाकूर येतोय. अमरनं फलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी केली. अमरनं आपल्या संघासाठी आमचे स्कोरर विशाल आम्हाला माहिती देतात. अमरनं आपल्या संघासाठी फक्त 2 धावांचं योगदान दिलं, फारशी कामगिरी करू शकला नाहीये. मात्र तो एक चांगला ऑलराऊंडर आहे. त्याच्याकडे गोलंदाजी देखील आहे, फलंदाजी देखील आहे. जरी फलंदाजीमध्ये अपयश लाभलं तरी गोलंदाजीमध्ये त्याला यश संपादित करण्यासाठी एक संधी देण्यात आली. दोन्ही संघांना आम्ही शुभेच्छा देतोय. आयोजकाच्या वतीनं आमच्या लाडक्या अकॅडमी रसिकांकडून दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. सामना कसा असणार, किती थरार रंगणार. स्टार्टिंगला फलंदाज सज्ज झालाय अतुल आणि त्याला साथ देईल नॉन स्टार्टिंगला विकी. अमर ठाकूर सज्ज होत असताना पहिला चेंडू व्हेरी फास्ट रे. पहिला चेंडू लॉफ्टेड ड्राइव्ह फेकून दिलाय चेंडूला. स्वतःला झोकून देत असताना चेंडूला मात्र फेकून देतोय. गुड अफाड मात्र नाही त्याच्या अबक्याच्या बाहेर. दॅट्स अ 6. गुरुभाई गोटे साहेबांकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक, त्यांचं ATM देखील इथे खुलं झालं. त्यांचे स्वागत करूया आपण. बघा ज्यावेळी सोनापाडा संघ खेळत होता तेव्हा त्यांचा देखील पहिला गडी बाद झाला होता, तो धावबाद झाला होता. सापाडे संघ त्याला प्रत्युत्तर करत असताना त्यांचा देखील पहिला गडी आपण पाहतोय धावबाद होताना. नवीन फलंदाज मैदानावरती विकी मात्र लवकर बाद झाला. विकी वडवी एक चेंडूला फेस करू शकला नाही. नवीन फलंदाज 1 डाऊन येत असताना गणेश भोईर अत्यंत घातक फलंदाज मैदानावरती येत असताना सुरुवात दमदार झाली. दोन्ही फलंदाज आपण पाहिले. 9 धावा कुठल्याच आतापर्यंत टाकायला फलंदाजी करत असताना अतुल पाटीलनं स्टान्स बघू शकाल त्याचा आपण.
एक फार वेगळा स्टान्स आहे अटॅकिंग स्टान्समध्ये. पहिले षटक सुरू असताना अमर मात्र अजून यश संपादित करू शकला नाहीये. ऑन साइडला पिंट्या जोशी स्टाईल खेळण्याचा प्रयत्न. पंचाने सांगितलंय दॅट वॉज अ क्लिअरली आउटसाइड टू लेग स्टंप डिलिव्हरी. हे पंचांचं अचूक लक्ष होतं. पंच 5-6 सर आम्हाला इशारा करत असताना गुड डिसिजन, करेक्ट डिसिजन. फक्त एकाच षटकारात त्यांनी 500 रुपये ठेवलेत. येस, पहिला षटकार पहिल्याला मान असतो, दुसऱ्याला कधीच मान जास्त मिळत नसतो. म्हणून चॅम्पियन बनण्यासाठी प्रत्येक संघ कसोशीने प्रयत्न करत असतो. मागच्या वर्षी सापाडे संघ यावर्षी सेमीफायनलमध्ये पोहोचेल, फायनल जिंकणार की हा सामना त्यांना गमावा लागणार. सोनापाडा संघ मागच्या वर्षी संघामध्ये चांगली कामगिरी झाली होती, तो चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत असताना दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. दुपारचं वातावरण असं वाटतं की सायंकाळ झाले की काय असं वातावरण, ॲटमॉस्फिअर थोडंसं वेगळं तुम्हाला पाहायला मिळतोय. मुंबईमध्ये पाऊस देखील सुरू झालाय, काळ बदललाय, वेळ बदलली. राऊंड विकेट बॅकफुटला जाऊन कट केला. वेट अँड वॉच क्रिकेट, खूप चांगलं क्रिकेट दाखवलंय. त्याची नजर फार कडी आहे. चेडूला येऊ दिलं, टर्न होऊ दिलं, त्यानंतर मात्र कळलाय बॅकफुटला गेला जागावणी शॉटसाठी. खूप चांगलं क्रिकेट. आणि प्रसाद सर, खरोखरच आपण ग्रामीणचं क्रिकेट मागच्या काही 2-3 वर्षामध्ये पाहिलं ना, आपल्याला खरोखरच हेवा वाटतो, अभिमान वाटतो. ज्या पद्धतीने फटके खेळतात, गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते, फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते, दर्जा वाढवताना फलंदाजी देखील चांगले फटके तुम्हाला पाहायला मिळतात. आणि हे संपूर्ण आपण ग्रामीणच्या माध्यमातून पाहत असतो. आणि हेच खेळू सध्या खुल्या गटातनं तुम्हाला खेळताना पाहायला मिळते. आपण पाहिलं आता सांगेम प्रीमियर लीग झाली, त्यामध्ये आपण 2 ग्रामीण संघ पाहिले. जितू रिची 11 देखील आपण संघ पाहिला. जागृती स्पोर्ट्स देखील आपण संघ पाहिला. दीपक दत्त प्रतिष्ठान, म्हणजे ग्रामीणची कडू किती उंचीवर पोहोचलेत याचं उत्तम उदाहरण देखील असणार आहे. राऊंड विकेट, लाईन चुकीची मात्र चेंडू निघून जातोय फार वेगानं. चेंडू नॉन स्टॉप निघून गेलाय आणि पंचांचा इशारा, इट इज अ वाईट. 5 धावांचा इथे मात्र एक जबरदस्त योगदान मिळतंय वाईटच्या माध्यमातून. क्लीन, खूप क्लीन टेलिकास्ट पाहतोय आपण टीव्हीच्या माध्यमातून, लॅपटॉपच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून. सगळ्या गती 16 धावा, 1 गडी बाद आपण पाहतोय. ओ इम्प्रोव्हायझेशन, व्हाट अ शॉट अँड व्हाट अ क्लास, एक्सलंट फुटवर्क, shot back clip, good footwork that occasion, excellent body balance, using the pace of ball, beautifully hitting the ball into the backward square leg. That's a 4 runs. जिंकण्यासाठी गरज आहे ती 77 धावांची. टीट फॉर टॅट उत्तर दिलं. जेव्हा फलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये सोनापाडा संघानं, त्यांच्या धावा होत्या फक्त 18, 1 गडी बाद झाला होता. त्याला चोख प्रति होते. 2 पावलं पुढे जात असताना, लिडिंग करत असताना 2 धावानं 20 धावा धापालकावरती. टीट फॉर टॅट जसा तसं उत्तर दिलंय. बघायचं सामना खूप चांगला रंगेल, कारण सामना आहे उपांत्य फेरीचा सामना. उपांत्य फेरी गाठायची असेल तर सामना जिंकणं गरज असणार आहे. मागच्या वर्षी सापाडे संघ या स्पर्धेमध्ये काय कामगिरी केली या वर्षी याच्याकडे तमाम कडे लक्ष लागलंय. गावदेवी गिरजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गवासी रामदास पंडित पाटील यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक 2022 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आज मात्र ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आली. 48 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये. आज तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. हु इज गोइंग टू बी चॅम्पियन, यू विल गेट आन्सर टुडे. नवीन षटकाला सुरुवात आहे. गोलंदाजी परिवर्तन. समीर येत असताना, समीर पाटील येत असताना या विभागाच्या चेंडूला एक्झिक्यूट केलं. चेंडू ट्रॅव्हल्स लॉंगॉनला चेंडू पुढे पोहोचला. 1च धाव धापालकावरती. दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहिलं खूप चांगलं कॉर्डिनेशन आहे, कारण फलंदाज जास्त आमंत्रित केले जाते ते फलंदाज अतुलनं आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी दाखवली. त्यानं 5 चेंडूमध्ये 13 धावा कुठल्यात. खूप चांगली फलंदाजी त्याला साथ देतो. गणेश आलाय दुसऱ्या क्रमांकावरती, तिसऱ्या क्रमांकावरती माफ करा. त्याने देखील 2 चेंडूमध्ये 2 धावा ठोकल्यात. दोन्ही संघांची ताकद तेवढीच आहे. दोन्ही संघांमध्ये खूप धाडस आहे. दोन्ही संघांची कुवत मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळणार. आणि दोन्ही संघ अक्षरशः स्वतःला झोकून देऊन या स्पर्धेमध्ये जीव ओततात आणि सामना जिंकण्याची त्यांची तुम्हाला यावेळी मात्र वाडा शॉट, काय इम्प्रोव्हायझेशन दाखवत असताना स्वीपच्या माध्यमातून थोडंसं प्लंबल प्रेशर ऑन द फिल्डर, लॉट ऑफ प्रेशर ऑन द फिल्डर आणि 2 धावा अंकित करत असताना गुड थ्रो ऑन द स्टंप. मात्र थोडासा उशीर झालाय, थोडासा उशीर होतोय.
उशीर केला तर मध्ये चुकीला माफी नाहीये. 2 धाबा वेगाने पूर्ण करत असताना 77 धाबांचं लक्ष याच मैदानावरती सोनापाडा संघाने खांबालपाडा संघाविरुद्ध 99 धाबा देखील ठोकल्यात. हे विसरता कामा नाहीये, कारण खेळपट्टी फलंदाजांना पोषक आहे. धाबा होतात मैदानावरती आणि झाल्यात देखील आतापर्यंत. राऊंड विकेट रिवाशच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न मध्ये चेंडू ठीकसा बॅटवर येऊ शकला नाही. कॉन्फिडन्स थोडंसं कमी पडला, फुटवर कमी पडलाय. ड्रिल करून दाखवते चेंडू कशा रीतीने दिला, एक्झिक्यूट करायचा होता. रिव्हर्स का खेळलायचं उत्तर होतं, कारण तुम्ही बघू शकाल मागे गलीमध्ये आणि शॉर्ट पॉईंटला खेळू आहे ते पूर्ण क्षेत्र खाली आहे आणि ते क्षेत्र त्याला क्लिअर करायचं होतं. नाही जमलं. डॉट डिलिव्हरी आफ्टर लॉंग टाइम वी द टेरिफिक बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम द सामेर. गुड बॉलिंग, गुड कमबॅक. धावसेकाला आकार 23 या धावसेकावरती. ओ याली मात्र खूप चांगला फटका, क्लास दाखवत असताना ग्लोरी स्ट्रोक. जस्ट वन बॉल ऑफ द रॉ for that's a 4 runs. जो त्याचा स्टान्स, त्याचा क्लास, दर्जा दाखवलाय, अप्रतिम कामगिरी. मैदानाच्या चारही बाजूला खेळण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. रिव्हर्सच्या माध्यमातून देखील तेवढे चांगले फटके सजवतोय, स्विचच्या माध्यमातून फटके सजवतोय, लॉफ्टेड ड्राइव्ह दाखवतोय, ऑन ड्राइव्ह दाखवतोय, ऑफ ड्राइव्ह दाखवतोय. फॅन्टास्टिक बॅटिंग परफॉर्मन्स. रिव्हर्सच्या माध्यमातून फुल टॉस करून घेतलाय. व्हॉट अ कॉन्फिडन्स. 1 bounce ओव्हर द दॅट्स अ 4 runs. ब्युटिफुल शॉट फ्रॉम अतुल. व्हेरी गुड बॅटिंग. वाकलन संघाचा बघू शकाला भगवा. जबरदस्त ऍटमॉस्फिअर. हा भगवा फडकत असताना, अभिमानानं डवलानं फडकत असताना भगवे वातावरण आपण पाहतो मैदानावरती. असं वाटतं की वाकलन संघाचा जीत खेळतो की काय. तसा स्टान्स, तशीच फटकेबाजी मध्ये तुम्हाला अतुलच्या माध्यमातून. ब्राईन स्टार्ट फ्रॉम द अतुल. 31 धावा दाबलकावरती. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळलाय आणि चेंडू अमर चेंडूच्या मागे त्या चाबक्याच्या बाहेर. कपल ऑफ द बाउन्स. दॅट्स अ 4 runs. एकदा जोरदार टाळ्या होत्यात फलंदाज अतुलसाठी. जबरदस्त फलंदाजी मैदानावरती. बेधुंद करणारी फलंदाजी प्रसाद सरांच्या सांगण्याचा उद्दिष्ट असं असतो. जबरदस्त फलंदाजी, मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स आणि धावसंख्या धापलकावरती 35 धावा. 35 लॉस ऑफ द 1 विकेट. ट्रेन देखील दाखवली जाते बघा. काय लाईव्ह टेलिकास्ट आहे. अप्रतिम अप्रतिम. 1853 सुरू झालेली ट्रेन. पहिला प्रवास कोण विसरणार. मुंबई ते ठाणा आणि तीच रेल्वे आपण पाहतोय. बघता बघता मुंबईची लाईफलाईन झाली. तीच रेल्वे आपण पाहतोय. अप्रतिम अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट. GTC थँक्स अलॉट. एंड ऑफ द कपल ऑफ द ओव्हर्स. 35 धावा धापालकावरती. जिंकण्यासाठी 18 चेंडू 42 धावांची गरज. अतुल पाटीलचं मी कौतुक करायला विसरणार नाहीये. काय स्टान्स दाखवलाय, काय क्लास दाखवलाय. मागच्या 3 चेंडूमध्ये लगातार 3 चौकार मारलेत. एकूण त्याने आतापर्यंत 4 चौकार मारलेत. 10 चेंडूमध्ये 27 धावा कुठल्यात आणि तो दाखवतोय आपली क्षमता आणि सांगतोय सोनापाडा संघाला की आम्ही सामना जिंकणार. बघायचंय सोनापाडा संघ किती फाईट करणार. आता मध्ये सर्कलचं रेस्ट्रिक्शन संपलं. यू कॅन सी आफ्टर फिनिशिंग द पॉवर प्ले ओव्हर सो मेनी प्लेयर्स आर स्टँडिंग ऑन बाउंड्री लाईन. इट इज अ व्हेरी डिफिकल्ट नाव फॉर बॅट्समन फॉर द फाइंडिंग द गॅप. बघायचंय तुम्हाला गॅप शोधण्यामध्ये यश लाभेल का. सामना खूप चांगला आहे. प्रेक्षकांचं लक्ष वेधणारा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय आणि लक्ष दिलं ठर मैदानावरती. सामना जसं जसं पुढे जाईल ना तशी प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाढेल आणि चर्चेला उधाण येईल. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा. तेवढा चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. 18 चेंडू आणि गरज असणारी ती मात्र 42 धाबांची. 18 चेंडू 42 धाबा सरासरी आपण पाहिली तर प्रत्येक षटकामागे तुम्हाला गरज असणार आहे ती फक्त 14.00. कॉन्फिडन्स किती बघायला मिळतो. अतुल पाटील 27 वरती खेळतो. त्याला साथ देतो गणेश भोई सेकंडला. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. तिसऱ्या षटक घेऊन येत असताना रिद्धेश पाटील. पहिल्या षटकामध्ये 20 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 15 धाबा. बघायचं तिसरं षटक P1 P2चं रेस्ट्रिक्शन संपल्यानंतर. लेफ्ट हॅवरती विकेट एक्झिक्यूट केले चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून लवली हिट चेंडू ट्रॅव्हल झाला तो मात्र एक्स्ट्रा कव्हर इझाला कव्हर करते म्हणतं. 2 धाबा डायरेक्ट हिट. तिसरी धाव होणार यश शंका नाहीये. अतुलने लगेच कॉल दिलाय. 3 धाबा पूर्ण करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉर्डिनेशन. खूप चांगला ताळमेळ तुम्हाला पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता 3 धाबा समर कोटत असताना 35 धाबा झाल्या होत्या 2 षटकामध्ये. जेवढा वाऱ्याचा वेग तुम्हाला पाहायला मिळतो ना तेवढा धावांचा वेग देखील पाहायला मिळतोय. सामना अजूनही बॅलन्स केलाय. बघू शकाल सुंदर चित्र स्क्रीनवरती. रामदास
स्वर्गवासी रामदास पाटील यांच्या शिरावरती हा भगवा अभिमानाने डवलत असताना ब्युटिफुल पिक्चर ऑन द स्क्रीन बोर्ड. ग्रेट कॅमेरा वर्क फ्रॉम JTC. हॅट्स ऑफ. कीप इट अप बॉयज. गुड जॉब. धावाखाती धावा आल्यात आतापर्यंत 38 धावा. 33 मार्ग असताना धावांची गती, धावांचा अक्षरशः वनवा पेटवलाय, रान उठवलाय मैदानावरती धावांचं. बॅकफुटला गेला ऑन द यावेळी मात्र फलंदाज अतुल मात्र डेंजर एंडला आणि पंचाने सांगितलं याच तिसऱ्या पंचाने रेफर केलाय. इट इज अ व्हेरी क्लोज डिसिजन. इट विल बी व्हेरी इंटरेस्टिंग. इज आउट और नॉट. बघू शकाल आपण, बघू शकाल स्क्रीन वरती सुंदर चित्र. दूध का दूध, पाणी का पाणी. 5 कॅमेरे आहेत प्रत्येक अँगलनं. व्हॉट अ लाईव्ह टेलिकास्ट. हेच तर GTCचं यश आहे मागच्या काही वर्षांमध्ये. हा तिसरा अँगल दाखवण्यात आला तुम्हाला. बघायचं पोहोचलाय की नाही पोहोचला. बॅटर ग्राउंड निश्चित केली त्यानं. काय पिक्चर वाटतं, असं वाटतं की सामना आपण भारत ऑस्ट्रेलियामध्ये पाहतो की काय, आंतरराष्ट्रीय दर्जाचा सामना पाहतो की काय, आणि असं वाटतं की आम्ही कॉमेंट्री दुबईच्या ग्राउंडवरती करतो की काय स्टेडियममध्ये. ब्युटिफुल पिक्चर. 39 धावांची गरज आहे. बघायचं क्लोज डिसिजन. अतुल डेंजर एंडला. ग्रीन सिग्नल की रेड सिग्नल. ग्रीन असला तर वाचला, रेड असला तर मात्र खेळी संपुष्टात येणार. ब्युटिफुल पिक्चर. अजून तिसऱ्या चौथ्या अँगल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला होतोय. प्रत्येक अँगल वापरला होतोय कारण खेळाडू फार महत्वाचा आहे. अतुलनं साईरा बेरा फलंदाजी दाखवली मैदानावरती. आतापर्यंत 10 चेंडू 27 धावांना कुठल्यात आणि यस टाळ्यांचा गडगडाट झाला सोनापाण्याच्या माध्यमातून. फलंदाज बाद. यस अतुलला परतावं लागेल. बिग विकेट, बिग ब्लो. जबरदस्त कामगिरी करणारा फलंदाज 270च्या बॅटिंग साठी धावा उभारल्यात, मात्र धावचीत झालाय. चुकीचं विकेट. सोनापाडा संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय साईची पालखी देखील फार मोठ्या प्रमाणात काढली जाते आणि ते साईंचं गाणं त्यांना मोटिवेशन दिलं जातंय या गाण्याच्या माध्यमातून. थँक्यू DJ प्रसाद. यावेळी आपण सामन्याकडे, सामन्यामध्ये फेरबदल झालाय, सामन्यामध्ये बेकाना बदल झालेत. कारण धावचीतचा फलंदाज बाद झाल्यानंतर अतुल बाद झाल्यानंतर थोडंसं प्रेशराईज केलं जाईल फलंदाजांना. बघायचं सामना किती झुंज देणार मैदानावरती. 38 धावा तिसऱ्या षटक मार्गात असताना ऑन साइडला लॉफ्टेड ड्राइव्ह. अतुल जरी बाद झाला तरी आम्हाला फरक पडत नाहीये. आम्ही उत्तर देणार मैदानावरती आणि आउट ऑफ पार्क. दॅट्स अ 6. दणदणीत षटकार तुम्हाला पाहायला मिळतो. आउट ऑफ पार्क ह्यूज आहे. 6 मला पाहायला मिळाला. खूप सुंदर बॅटिंग परफॉर्मन्स. 44 धावा धापलकावरती. 44 फॉर 2. थर्ड ओव्हर इज प्रोग्रेस नाव. जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. 15 चेंडू मध्ये 44 धावा कुठल्या आहेत. आता 15 चेंडू मध्ये 33 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. टीट फॉर टॅट. का मागच्या वर्षी आम्ही या स्पर्धेमध्ये रनर अप होतो हे दाखवत असताना आणि सोनापाडा संघ 99 धावा कुठण्याचा विक्रम त्यांचा मैदानावरती असताना तो मात्र मोडीत काढला जाईल मैदानावरती. शफल झाला फलंदाज मात्र टॉप एज स्वतः क्षेत्ररक्षक सीन सर्कल मध्ये शॉट कव्हरला टिपला जातो जेल आणि फलंदाज बाद. मोठा धक्का. दत्ता ठाकूर यावेळी मात्र झेल टिपत असताना खूप सुंदर झेल टिपला त्यानं. कोणत्या प्रकारचं प्रेशर नव्हतं. सहज चेंडूला येऊ दिलं. ग्लोव्ज मध्ये आपल्या टिपत असताना झेल त्यानं खूप सुंदर झेल टिपलाय आणि दत्ता त्याचा अनुभव दाखवत असताना अजून एक धक्का दिलाय. मजा येईल सामन्यामध्ये. 44 फॉर 3. जिंकण्यासाठी 14 चेंडू 33 धावांची अजून गरज आहे. 33 धावा या मैदानावरती मी म्हणे मोठी धावसंख्या नाहीये. मग गोलंदाजीमध्ये किती परिवर्तन होणार आहे हे पाहणं गरजेचं असणार आहे. जेवढ्या धाबा सोनापाडा संघानं कुठल्या ना त्याला चोख प्रत्युत्तर सडेतोड उत्तर दिले मैदानावरती आणि आमच्यामध्ये देखील ती धमक आहे हे दाखवत असताना दोन्ही संघांची ताकद पणाला लागली. कारण जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र ठरेल. किमान 50,000चा मानकरी तो ठरेलच मैदानावरती. त्यासाठी झुंज तुम्हाला पाहायला मिळते. कडवट झुंज तुम्हाला पाहायला मिळते. आता युद्ध संपलेत. आता महायुद्धाला सुरुवात होते. बघायचे सामना कोण जिंकणार. ऑल दी बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द टीम प्लीज डोंट प्ले इन अंडर प्रेशर. शो युअर नॅचरल गेम.
ऑल दी बेस्ट. 14 चेंडू 33 धावांची गरज. सामना क्लोज आहे. प्रेक्षकांचं लक्ष लागलंय सामन्यावरती. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला पाहतात, मी मच्छिंद्र पाटील तुमच्या श्रद्धांजली चषकामध्ये हार्दिक स्वागत करतोय. लेफ्ट ओव्हर द विकेट, डाऊन द ट्रॅक. मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग. पुन्हा एकदा दत्ता चेंडू खाली येतोय. अजून देखील फलंदाज बाद होतोय. 2 जलदी टिपत असताना आणि 2 धक्के आतापर्यंत आपण पाहतोय या षटकामध्ये. 4था धक्का दिला मैदानावरती. ऑन साइडला टॉपेश त्याच्या पुढे सरकलाय. बघायचं हॅट्रिक प्राप्त करणार का? नाहीये. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू हातात निसटलाय. हॅट्रिक प्राप्त झाले असते, अजूनही धक्का देऊ शकले असते. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. टॉपेज जे लागलाय ऑन साइडला घेण्याच्या नादामध्ये चेंडू मात्र हवेमध्ये भरपूर काळ होता. जवळ 19 सेकंद चेंडू हवेमध्ये आणि शेवटच्या मोमेंटमध्ये झेल सोडलाय. राहुल केने होत्या चेंडू खाली. नाही जमला. काही सन्मान आहेत व्यासपीठावरती आम्ही घेणार आहोत. धनाजी चौधरी साहेब यांना विनंती करतो की तात्या माने माजी नगरसेवक यांचा आपण व्यासपीठावर सन्मान करायचा आहे. साहेब या व्यासपीठावर आपलं देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. तात्या माने साहेब माजी नगरसेवक. थँक्यू. बघू शकाल अभिमानानं डवलत असताना हा भगवा झेंडा घेऊनच मुकेश दादा आणि त्यांच्या सौभाग्यवती हे काम करत असताना, त्यांच्या वडिलांचं राहिलेलं काम, त्यांचं कार्य पूर्ण करत असताना आणि त्यांच्या वडिलांना खऱ्या अर्थानं ती श्रद्धांजली असणार आहे त्यांचं राहिलेलं काम पूर्ण करत असताना. थँक्यू सो मच ना. बॅक टू क्रिकेट. 12 चेंडू 32 धावांची गरज. सामना अत्यंत क्लोज आहे. मागच्या षटकामध्ये आपण सातत्याने विकेटचं सातत्य पाहिलं. धावांचं जे सातत्य होतं कमी झालं, धावसंख्येला आळा घालण्यात आला आणि खूप चांगली गोलंदाजी केली रितेशनं. त्यानं 2 गडी बाद करून फक्त या षटकामध्ये 10 धावा दिल्यात. पहिल्या षटकामध्ये 20 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा. 5-5 धावसंख्या कमी होत जाताना तुम्हाला पाहायला मिळते. आता समीकरण उरले 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. ऑल दी बेस्ट. कोण सामना जिंकणार, कसा असणार सामन्याचा थरार, कोण शेवटपर्यंत झुंज देणार आणि किती सामन्याचा थरार तुम्हाला पाहायला मिळण्याची अचूक उत्तर मिळणार तुम्हाला येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. ऑल दी बेस्ट. दोन्ही संघांना आम्ही शुभेच्छा देतोय. 12 चेंडू 32 धावांची गरज. स्टार्टला फलंदाज सज्ज होतोय. उजव्या हाताचा फलंदाज येणारा सागर पाटील 5व्या क्रमांकाचा फलंदाज आणि त्याला साथ देईल आदिक पाटील. अशी सलामीची 4थ्या आणि 5व्या नंबरचा मध्यक्रम तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज असताना अमोल पाटील. आतापर्यंत आपण 4 गोलंदाज नवीन पाहिले, 3 गोलंदाज पाहिल्यानंतर 4था देखील नवीन गोलंदाज येतोय अमोल पाटील. 12 चेंडू 32 धावांची गरज. गुड फाईट. खूप चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळतोय मैदानावरती. राऊंड विकेट.
ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक करण्याचा प्रयत्न मध्ये चेंडू बॅटच्या पट्ट्या टिकसा येऊ शकला नाहीये कारण फलंदाजाचं जे शॉटचं सिलेक्शन होतं ते टोटल चुकीचं होतं आणि त्यावेळेला एक धावला अंकित केली जाते. एकेरी विरुद्ध धावाने काहीच होणार नाहीये. जर सामना जिंकायचा असेल तर मोठ्या फटकांची गरज असणार आहे. 11 चेंडू आणि 31 धावांची गरज. जी फलंदाजी आपण पाहिली अतुल बाद झाल्यानंतर थोडासा धावसंख्येला आळा आला आणि धावसंख्येमध्ये प्रचंड प्रेशराईज केलं गोलंदाजानं. येणारे चेंडू 11 आणि 31 धावांची गरज. थरार क्रिकेटच्या मैदानावरती राऊंड विकेट ऑन साइडला लॉपेट ड्राव ग्लोरियस शॉट over the top of the mid wicket. That's a 6. फलंदाजीला आलं 6व्या क्रमांकावरती आणि तो संगणक मध्ये दाखवत असताना की मी सामना जिंकू शकतोय. 10 चेंडू 25 धावा. पहिला चेंडू ओव्हरपेच खूप चांगला एक्झिक्यूट केला. खूप चांगला ताकदीचा वापर केलाय आणि धावसंख्येला धावाला आकार येतोय. 6 धावांना वाढत असताना 10 चेंडू 25 धावा. प्रत्येक चेंडू प्रेक्षकांची मन जिंकतोय. प्रत्येक चेंडू प्रेक्षकांना ते नवीन प्रश्न निर्माण करतोय. कोण जिंकणारा सामना. ऑन साइडला याले मात्र फायनल मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. वन बॉल वापर करा. दणदणीत चौकार. जी जबाबदारी अतुलनं पार पाडली ती आपल्याला पुढे ती चालवायची आहे. अतुलनं चांगली सुरुवात दिली आपल्याला ती पूर्ण करायची आहे. बघायचं काय होणार. टीम मीटिंग कॉल केली अमर ठाकूरनं कारण फलंदाज साईरा बेराज झालाय. अधिक मागच्या 2 चेंडूमध्ये एक जबरदस्त षटकार फेकला मिड विकेटच्या डोक्यावर. एक चौकार दाखवतो फायनल रिझन मध्ये. मैदानाच्या चारही बाजूला खेळण्याची क्षमता असणारा फलंदाज. बघायचं सामना कोण जिंकणार. 9 चेंडू 21 धावा. प्रेक्षकांसाठी मात्र सामना परभणी ठरणार कारण मागचे सामने आपण एकतर्फी पाहिले त्यानंतर मात्र सामना खूप चांगला पाहायला मिळतोय आणि प्रेक्षकांची मन जिंकतोय. वॉट अ मॅच. क्रिकेटचा थरार शेवटच्या टप्प्यामध्ये रंगतोय. थरार क्रिकेटचा मध्ये पाहायला मिळतोय. 9 चेंडू 21 धावा. कोण जिंकणारा सामना. कोण सेमीफायनल मध्ये दाखल होणार याचं अचूक उत्तर मिळणार. ऑन साइडला पुन्हा एकदा शॉट साठी जागा. चेंडू ट्रॅव्हल झालाय तो गॅप शॉटचं सिलेक्शन. व्हॉट अ शॉट. कमालचं शॉट दाखवत असताना क्लासिकल टायमिंग. दॅट्स अ 4 रन्स. पाटील सामन्याचा आनंद लुटण्याचा बघू शका स्क्रीन वरती. हाय हॅलो करत असताना थँक्यू. हँडसम पर्सनॅलिटी. खूप सुंदर पर्सनॅलिटी. 8 चेंडू आणि 17 धावांची गरज. मागच्या 3 चेंडूवरती जबरदस्त फलंदाजी. पुन्हा एकदा मोठा फटका. व्हॉट अ शॉट. दॅट इज अ बिग हिट. दॅट्स अ 6. अधिक पाटीलसाठी संघाचा संघटक कसा असावा. सेनापती कसा असावा. युद्ध कसं जिंकायचं हे दाखवत असताना व्हॉट अ बॅटिंग. काय बॅटिंग दाखवली मैदानावरती. मागच्या 4 चेंडू मध्ये त्यानं 2 षटकार 2 चौकार दाखवून तब्बल 500च्या बॅटिंग संघानं 20 धावा कुठल्यात. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ मॅच. काय सामना झाला मैदानावरती. येणारे चेंडू आता मात्र 7 आणि गरज आहे ती 11 धावांची. कुठून सामना कुठे आला. 12 चेंडू 32 धावा. 11 चेंडू 31 धावा. 10 चेंडू 25 धावा. 9 चेंडू 21 धावा. 8 चेंडू 17 धावा आणि आता समीकरण थांबलंय ते 7 चेंडू 11 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ ब्रिलियंट परफॉर्मन्स फ्रॉम द अधिक पाटील. व्हॉट इज द एक्झॅक्टली डेफिनेशन ऑफ द रिस्पॉन्सिबिलिटी. व्हॉट इज अ कॅप्टनशिप हे दाखवत असताना मैदानावरती जबरदस्त 6व्या क्रमांकावरती येऊन फलंदाज अद्दांदुद फलंदाजी करतोय आणि धावसंख्येला आकार वेगान दिलाय. 7 चेंडू 11 धावा. व्हॉट अ मॅच. खूप सामना क्लोज आहे. बघायचंय फलंदाजावरती मात्र प्रेशराईज केलंय गोलंदाजाला. वाईट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. सामना फार क्लोज आहे. सेमीफायनल पर्यंत जायचं आहे. सापाडे संघ सांगतोय की मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये आम्ही रनर अप का होतो याचं उत्तर दिलंय मैदानावरती. स्ट्रॉंग अपील. यस फिंगर गोज बंपर. बिग विकेट. सच बिग विकेट. गुड डिसिजन फ्रॉम अंपायर इन फ्रंट ऑफ द मिड स्टंप आणि फलंदाज बाद. खूप मोठा धक्का. संघाचे संघनायक आणि मोठी दिसे संघाचे संघनायक आपण मुख्य व्यासपीठावरून थांबायचंय. वाडेगर वाकलर आणि मोठी दिसे संघाचे संघनायक आपण मुख्य व्यासपीठावर येऊन थांबायचंय.
ना बॅक टू क्रिकेट मच्छिंद्र पाटील सर. 21 धावा आल्यात बालू या षटकामध्ये. शेवट या चौथ्या षटकामध्ये टर्निंग पॉईंट ठरलं. आता मात्र 6 चेंडू आणि गरज असणारी 10 धावांची. अधिकसाठी एकदा जोरदार टाळ्या होते मित्रांनो. खूप चांगली फलंदाजी संघाने कसा असावा याचं उत्तम उदाहरण दिलं. मैदानावरती अंधाधुंद फलंदाजी दाखवली आणि काय क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलं त्याने त्याच्या शॉटच्या माध्यमातून. अप्रतिम फलंदाजी. हा लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. पंचांना थोडंसं मात्र कारण गोलंदाजाने जेवढं अपील स्ट्रॉंग केलं ना बघा किती जोरात अपील केलंय. एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तिसऱ्यांदा त्याने अपील केलंय आणि पंचांना फिंगर गोज बाय अंपायर. Good decision because he found in front of the middle stump perfect Yorker, no chance for batsman and good decision from current decision from umpire. 6 चेंडू 10 धावांची गरज. बघायचा सामना कोण जिंकणार. शेवटच्या क्षणापर्यंत सामना झुंज देतोय कारण मध्य क्रमांकामध्ये चांगली फलंदाजी झाली. सुरुवात देखील चांगली झाली आणि बघायचं तर टॅलेंटर काय करणार कारण शेवटचे फलंदाजांना टॅलेंटर म्हटलं होतं. खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली सुरुवातीच्या फलंदाजाकडनं. मध्य क्रमांकामध्ये चांगली फलंदाजी झाली. आता बघायचं गोलंदाज कोण वापरणार. 4 गोलंदाज आतापर्यंत वापरण्यात आलेत. कोणावरती अनिकेत पाटील जबाबदारी देणार आणि ती जबाबदारी स्वीकारणार का. सामना कसा होणार. सामन्याचा अंत कधी थरार पाहायला मिळणार. अजूनपर्यंत थरार आहे तो रोमांचितपणा पाहायला मिळणार का आणि प्रेक्षकांची मन जिंकणार का. जबरदस्त क्रिकेट. दोन संघाच्या माध्यमातून आपण क्रिकेट पाहतोय. सापाडे बायचे सोनापाडा संघ. दोन्ही संघाने स्वतःची ताकद लावली स्वतःला झोकून दिलं कारण सामना जिंकायच्या मैदानावरती. येणारे चेंडू 6 आणि गरज मात्र 10 धावांची. थरार क्रिकेटचा अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. गावदेवी गिरजामाता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गवासी रामदास पुंडलिक पाटील यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक 2022 स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय मुकेश पाटील त्यांच्या सौभाग्यवती संगीता मुकेश पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धा पाहतोय आणि आमचे तुषार पाटील ज्यांची संपूर्ण टीम ग्रासरूटला मात्र काम करतात स्पर्धेसाठी त्यांचा आभार व्यक्त करूया आपण. 6 चेंडू 10 धावा. थरार क्रिकेटचा नवीन फलंदाज मैदानात येत असताना हर्षल मडवी 7व्या क्रमांकावरती आणि त्याला साथ देईल 5व्या क्रमांकावरती आलेला सागर पाटील ज्यांना आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2 धावा कुठल्यात. बघायचं कोण सामना जिंकणार. शेवटचं षटक रिद्धेश होते. ज्या रिद्धेशनं 30 षटक फेकलं होतं त्यानं 10 धावा दिल्या होत्या आणि आता 10 धावा त्याला वाचवायच्या. बघायचंय कंपल्सरी चेसिंग असणारे सापाडे संघ लक्ष असू द्या का तुमचे गडी जास्त बाद झालेत. ओर दी विकेट. हो चेंडूला खोदून काढलाय. व्हाट अ शॉट. जस्ट स्टँड अँड डिलिव्हर. चौकार. डिलिव्हर बघू शकाल आपण. सी द ऍक्शन रिप्ले. व्हाट अ फंटास्टिक शॉट फ्रॉम बॅट्समॅन सागर पाटील. व्हाट अ फंटास्टिक एक्झिक्यूट. खूप चांगलं एक्झिक्यूट दाखवत असताना स्लो मोशन मध्ये बघू शकाल आपण. शॉट साठी जागा बनवले. खोदून काढलाय चेंडूला. शॉट बॅक क्लिपला चेंडू करून काढलाय. 1 बॉल सीमा पार. चौकार. 5 चेंडू आणि गरज आहे ती मात्र 6 धावांची. आणि यावेळी मात्र दिस इज अ गुड फिनिश. व्हाट अ फिनिश. अनबिलिव्हेबल क्रिकेट मैदानावरती. ओ माय गॉड. ओ माय गॉड. एवढ्या धावा देखील सहज पूर्ण केल्या मैदानावरती आणि 4 चेंडू राखून दणदणीत विजय. मागच्या वर्षी आम्ही स्पर्धेमध्ये रनर अप का होतो याचं उत्तर दिलंय. ब्रिलियंट फिनिश. दिस इज अ गुड फिनिश. दिस इज अ गुड फिनिश. संघ हार्ड लक कारण एवढ्या धावा सहज इथे उभ्या केल्यात. 77 धावा चेस केल्यात. तेही 4 गडी राखून हा दणदणीत विजय मात्र प्राप्त केला. 4 चेंडू राखून हा विजयाचा जल्लोष करत असताना सापाडे संघ. हार्ड लक सोनापाडा संघ. खूप चांगलं आपण क्रिकेट खेळलात मात्र चुका झाल्या तुमच्याकडनं. त्या चुकांचं मात्र प्रायचित्त भोगावं लागलं. नो डाऊट. ऑल दी बेस्ट सोनापाडा संघ. पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅचची घोषणा करूया आपण. अतुल पाटील ठरला सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 10 चेंडू 27 धावांची जबरदस्त मादक फलंदाजी. 270च्या बॅटिंगचा धाबा कुठला त्यानं आणि संघाला फ्लाइंग स्टार्ट देऊन सामना मात्र खूप चांगला रंगवला त्यानं आणि तो ठरला सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर अतुल या चारही टीमचे कॅप्टन सुद्धा यायचे. जीत या. चला अतुल यायचे लवकर मॅन ऑफ द मॅच.
मुकेश दादा यायचे आपल्या शुभास आपण मॅन ऑफ द मॅच देऊया अतुलला. संदेशची एक मॅन ऑफ द मॅच राहिली ती आपण देणार आहोत. संदेश पाटील आपण या 2 मॅन ऑफ द मॅच द्यायचे आपल्याला. सर्वप्रथम संदेशला देऊया. साहिल या. साहिल पाटील आपल्या शुभाचे संदेशला द्या सर्वप्रथम. त्यानंतर अतुल या मॅचचा हिरो. क्वार्टर फायनलची मॅच होती. अतुल या मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅच आपण देणार होतं संदेश पाटील यांच्या शुभ हस्ते या. सूरज जोशी या. सूरज जोशी. सूरज जोशी. तर अतुल अभिनंदन तुझं. असं अधिक या. अधिक प्रेम यायचे. जीत यायचे. आणि जय जलेश्वर वाडेकर कॅप्टन या. प्रेम यायचे मोठी देशाचे कॅप्टन. जीत या. अधिक या. आणि स्वप्नील भोईर वाडेकर. तर सापाडे आणि वाडेकर सेमीफायनल आणि मोठी देसाई आणि वाकलन म्हणजे कल्याणचे 2 संघ सेमीफायनल मध्ये. वाकलन विरुद्ध मोठी देसाई आणि सापाडे विरुद्ध वाडेकर अशी सेमीफायनलच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील 2. तर डीजे मास्टरच्या माध्यमातून एक संगीत ऐकूया. 10 मिनिटाचा ब्रेक असेल इथे.